डॉक्टर PS रमाणींनी मला त्या टायमाला ऑपरेशनचा सल्ला दिला होता. खूप नस दबली होती, त्यामुळे मला 3 सेशनमध्ये मी ओके झालो. 100% मला रिझल्ट मिळाला. पहिलंच थेरपीमध्ये मला थोडा फरक पडला. आपला व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये समजलं. ऑपरेशन न करता आपल्याकडे आलो आणि आपली गायनो सेशन घेतले. तर तुम्हाला ना मेडिसिनची गरज पडते ना ऑपरेशनची गरज पडते. तुम्हाला आम्ही काही कुठल्या औषधी गोळ्या दिल्याच नाही. कुठलेच नाही. मी 2 वर्षानंतर आज आलो सर. नमस्कार मंडळी, आज आपल्याकडे पेशंट आलेत. आज ते साधारण किती वर्षांनी आलं सर तुम्ही? मी 2 वर्षानंतर आज आलो सर. 2 वर्षांनी आलेत. तर 2 वर्ष त्यांना काही जास्त त्रास होता नाही. तर आज हलका फुलका काहीतरी त्रास झाला आणि ते त्यांच्या मिसेससोबत आले. तर आज त्यांचा आपण अनुभव घेऊया की 2 वर्षात त्यांना काय वाटले, काय तर ते आधी त्रास घेऊन आले होते. सर प्लीज आपलं नाव माझं नाव रुपेश नरहरी गुजरे. आणि काय त्रास घेऊन आले सर? मला स्लिपीजचा प्रॉब्लेम होता आणि कमरेमध्ये खूप नस दबली होती, त्यामुळे मला चालायला जमत नव्हतं. ओके, जवळजवळ मी 10 दिवस तर झोपूनच होतो. बरं. आणि नंतर मला आपला व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये समजलं. ओके, त्याच्यात मी ॲड्रेस काढून आलो इथे आणि आपल्याकडनं पहिलंच थेरपीमध्ये मला थोडं फरक पडला. आणि नंतर डबल 2 सेशन घेतले. ओके. 3 सेशनमध्ये आपल्याकडनं म्हणजे रिझल्ट मला चांगला मिळाला. 3 सेशनमध्ये मी ओके झालो. बरं. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर आज जवळजवळ 2 वर्षानंतर आलो. मध्ये काही त्रास झाला? काहीच नाही. बाकी काम वगैरे सगळं चाललं? काम वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे, काही टेन्शन नाही. ओके. तर आज तुम्ही तुमच्या मिसेसला घेऊन आलेत होय. मॅडम तुम्हाला कसं वाटतंय? आतापर्यंत जरी सकाळपासून रिलॅक्स वाटतंय, म्हणजे थेरपी घेतली. ओके. त्यानंतर सर, ज्यांना असला त्रास असेल कमरेचा किंवा ज्यांना चालायला जमत नाही किंवा ऑपरेशन सांगितलं असेल, अशांना तुम्ही काय सजेस्ट कराल तुमच्या अनुभवाच्या बेसवरती? मी याच्या अगोदर लीलावती हॉस्पिटलला डॉक्टर PS रमाणींकडे जाऊन आलो होतो. डॉक्टर PS रमाणींनी मला त्या टायमाला ऑपरेशनचा सल्ला दिला होता आणि त्यांनी सांगितलं की ऑपरेशन करा, तुम्हाला मी 3 दिवसात चालायला लावतो म्हणून. ओके. पण मी तो ऑपरेशन न करता आज 20-22 वर्ष मी तसेच ढकललं आणि नंतर मला आता समजलं का हे केलं तर जरा फरक पडेल, म्हणून मग मी ऑपरेशन न करता आपल्याकडे आलो आणि आपली गायनो सेशन घेतले. आणि लोकांना बरेचसं अवेअरनेस नाही आहे की याच्याला पेशंट बरे होतात की नाही. 100% मला रिझल्ट मिळालेला आहे. तुम्हाला आम्ही काही कुठल्या औषधी गोळ्या दिल्याच नाही. कुठलेच नाही. कुठलं काही ऑपरेशन काही नाही. आता गरज पडतं ऑपरेशन? आवश्यकताच नाही आहे. तर सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला समजा ऑपरेशन सजेस्ट केलं असेल की तुम्ही फार औषधी घेऊन वैतागला असाल, तर ऑपरेशन आणि मेडिसिनचा हा मधला ऑप्शन आहे. तिथं तुम्हाला ना मेडिसिनची गरज पडते ना ऑपरेशनची गरज पडते. हे नॅचरल ट्रीटमेंट आहे. याच्यात आम्हाला तुम्हाला कुठले कट्स वगैरे करत नाही, काहीच नाही. हाडांमध्ये थोडंसं प्रेशर दिल्याने सुद्धा नसा मोकळ्या होतात, जे की अजूनपर्यंत लोकांना माहीत नाही आहे. तर या व्हिडिओमार्फत आणि तुमच्या इंटरव्ह्यूमार्फत लोकांपर्यंत नक्कीच पोचेल. 100%. आणि मी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि आपणही लाभ घ्यावा असं मी नक्कीच सुचवेन. मी बऱ्याच लोकांना सांगतोय बरोबर का आपण खरोखर म्हणजे कुठलेही आणि सरांनी ॲक्च्युली बरेच पेशंट पण पाठवले आहेत, बरेच पेशंटला रेफर केलं तुम्ही. नक्कीच. चला, थँक्यू सर, धन्यवाद. तुमचा फीडबॅक फार अनमोल आहे आमच्यासाठी. थँक्यू सर, थँक्यू सो मच.